सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। हरणांची शिकार करून मांस विकणाऱ्यांचा पाठलाग करून केली कारवाई। वन विभागाची कामगिरी। जंगलातील हरणांचा शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाल्यानुसार त्यांच्यासह सहकार्यांनी 30 एप्रिलच्या पहाटे 4च्या सुमारास बिलाखेड गावाजवळ सापळा रचला। सर्वजण संबंधित वाहनाची वाट पाहत असताना MH41C9691 या क्रमांकाची इनोव्हा कार त्यांना 40 गाव धुळे बायपास रस्त्यावरून छत्रपती संभाजीनगरकडून धुळेकडे भरधाव वेगाने जात असताना दिसली। त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी इनोव्हाला हात देऊन ती थांबवण्याचा इशारा केला। मात्र इनोव्हा कार धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली। त्यामुळे पथकाचा संशय बळावल्याने नगराळे मॅडमसह सहकार्यांनी इनोव्हाचा पाठलाग सुरू केला। इनोव्हा कार पुढे व वन विभागाची गाडी मागे असा 40 गाव ते धुळे पाठलाग करत अखेर धुळे शहरात आल्यानंतर इनोव्हा चालकाने गाडी थांबवली व पाठलाग आपला सुरू असल्याचं लक्षात आल्यानं इनोव्हा मधील 5 जण कार सोडून फरार झाले। इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यात 5 हरणं मृतावस्थेत आढळून आली, ज्यात 2 नर व 3 मादींचा समावेश आहे। शिकारींनी 5ही हरणांची शिकार करून त्यांचं पोट फाडून आतील घाण काढून टाकल्याचं लक्षात आले। त्यामुळे या हरणांचं मांस विक्री करण्याचा शिकाऱ्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून आला। 5ही हरणांच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत। फरार शिकारींचा शोध सुरू केला। ही कारवाई उपवन संरक्षक प्रवीण ए व सहाय्यक वन संरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे तसेच त्यांचे सहकारी चंद्रशेखर पाटील, ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, रवींद्र पवार, भटू अहिरे, संजय गायकवाड, समाधान मराठे यांनी केली आहे, असं शीतल नगराळे वन परिक्षेत्र अधिकारी 40 गाव यांनी कळवलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।